देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये. अखेर देवीसिंगने दाबला लालीचा गळा. तो कसा आणि का, चला तर बघूया. तर घडतं असं, आर्या मागे बघते तर लाली उभी असते आणि तिला विचारते, मला शोधतेस? आर्या म्हणते, लालीताई. लाली म्हणते, हो मीच. आता मात्र आर्या चांगलीच हादरते आणि शॉक होऊन बघत असते. रडत म्हणते, लालीताई का करताय तुम्ही असं? अहो मी तर तुम्हाला मैत्रीण मानलं होतं ना, तुम्ही माझ्याच काय जीवावर उठलात? लालीताई मी तुमचं काय बिघडवलं आहे? माझा विश्वास होता तुमच्यावर, तुम्ही विश्वासघात केलात. लाली म्हणते, विश्वासघात? विश्वासघात मी नाही, तू केलास. आणि आर्याला एक लाथ घालते. आता आर्या स्वतःला सावरते आणि म्हणते, लालीताई मी काय विश्वासघात केला? लाली म्हणते, वर तोंड करून विचारतेस, लाज नाही वाटत? माझ्याच नवऱ्याला माझ्यापासून हिसकावलं, त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस आणि मला म्हणतेस विश्वासघात केला? अगं मैत्रीण म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू काय केलंस? अरे म्हणते, नाही हो नाही, मी नाही विश्वासघात केला. अहो तुमचं तर. पण लाली मात्र आर्याचं काहीच ऐकून घेत नाही. तिला अशी काही लाथ घालते की आर्या पाण्यात पडते. पण कशीबशी स्वतःला सावरायला लागते. पण लाली पाण्यात जाते आणि तिचे केस पकडते आणि म्हणते, तुला जिवंत ठेवणं म्हणजे माझा संसार बुडवू नये आणि मी माझ्या नवऱ्याला कुणाबरोबरही वाटू शकत नाही. का केलंस असं? का केलंस? तुला प्रेम करायला माझाच नवरा मिळाला, मला त्याच्या बाळाची आई व्हायचं होतं, तर तू झालीस आणि पळून जायचा प्लॅनही बनवला. तुला काय आता मी जिवंत सोडत नसते. आता मात्र लाली आर्याचं तोंड पाण्यात डुबून डुबून मारते. आर्याचा कधी जीव जातो हे लालीलाही कळत नाही. जेव्हा तिचा राग शांत होतो तेव्हा ती बघते आणि आर्याला सोडून देते. तर आर्या खाली जाते. लाली आता जाते आणि पायरीवर बसलेली असते. तेव्हा आर्याची बॉडी पाण्यावर तरंगत असते. आता कुठे लालीचा जीव शांत होतो तेवढ्यात देवीसिंग येतो. त्याला पायरीवर नरकी दिसतो आणि पाण्यामध्ये आर्या. हे बघून देवीसिंग चांगलाच हादरतो आणि म्हणतो, आर्या ह्या नरकीने आर्याला का मारलं असेल? याचा अर्थ आर्याचे पैसे याने घेतले. आता हाडळ आलेले बघून लाली उठते आणि पळायला लागते. तेवढ्यात देवीसिंग तिच्या पायावर काठी मारतो आणि लाली खाली पडते. आता देवीसिंग जातो, तिचे पाय पकडून फरफडत आणतो आणि तिचा गळा दाबत असतो. आता लाली स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. आता लालीला आठवतं तो आणि आर्या जवळ आलेले. त्या रात्री लाली पाठलाग करते आणि बघते तर गोपाळ म्हणजे देवीसिंग, आर्या हे खूप जवळ येतात. ते बघून लालीला खूप रडायला येतं. आता एकदा नाही, बऱ्याच वेळ लाली पाठलाग करते आणि सगळं बघत असते आणि त्यात आर्या प्रेग्नंट राहते. हे कळल्यानंतर लालीला खूप वाईट वाटतं आणि लाली खूप रडते. आता आर्या आणि गोपाळ एवढ्यावर काय थांबत नाही आणि पळून जायचा प्लॅन करतात. आता हे सगळं लालीला आठवतं आणि तिला गोपाळचा खूप राग येतो. एवढा की ती त्याला पण पाण्यात ढकलून देते. आता गोपाळ पण पाण्यात गटांगळ्या खात असतो. आता पुढील भागात बघूया देवीसिंगचं काय झालं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.